अंबरनाथमध्ये असलेल्या 1000 वर्षांहून अधिक प्राचीन शिवमंदिराचा इतिहास आता पर्यटकांना मोबाईलवर एका क्लिकवर ऐकता येणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात ASI ने मंदिर परिसरात अत्याधुनिक QR आधारित ऑडिओ गाईड सेवा सुरू केली असून पर्यटकांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत मंदिराची सविस्तर माहिती मिळणार आहे. अंबरनाथच्या ऐतिहासिक शिवमंदिराला भेट देणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी ASI ने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत QR आधारित ऑडिओ गाईड प्रणाली सुरू केली आहे. ASIच्या प्रादेशिक संचालक टी श्रीलक्ष्मी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मंदिर परिसरातील विविध ठिकाणी QR कोड लावण्यात आले असून तो स्कॅन केल्यानंतर पर्यटक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषा निवडून मंदिराचा इतिहास, स्थापत्यशैली, शिल्पकला आणि विविध वैशिष्ट्यांची माहिती मोबाईलवर ऐकू शकतात. GPS आधारित ही प्रणाली पर्यटक ज्या ठिकाणी पोहोचतील त्या स्थळाची माहिती आपोआप सुरू करते. या ऑडिओ गाईडमध्ये नंदी मंडपापासून गाभाऱ्यापर्यंत तसेच प्रदक्षिणा मार्गावरील देवदेवतांच्या मूर्ती, मंदिराची कलात्मक रचना आणि वालधुनी नदीशी संबंधित इतिहास अशा 9 महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी सुमारे 1 तास लागतो. या प्रकल्पाची संकल्पना ASIचे अधीक्षक पुरातत्ववेत्ता डॉक्टर अभिजित आंबेकर यांची असून गुंज इंडियाच्या सहकार्याने हा उपक्रम साकारण्यात आलाय. अंबरनाथचे शिवमंदिर हे देशातील अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. मात्र अनेकांना मंदिराचा इतिहास आणि वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती मिळत नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ऑडिओ गाईड सुरू करण्यात आला आहे. QR कोड स्कॅन करून पर्यटक संबंधित स्थळाची माहिती सहज ऐकू शकतात. त्यामुळे मंदिर दर्शनाचा अनुभव अधिक समृद्ध होईल. दरम्यान मंदिराच्या संवर्धनासाठी पावसाळ्यानंतर वॉटर सीपेज रोखण्याचे काम, आधुनिक प्रकाश योजना आणि लघु पुरातत्व संग्रहालय उभारण्याचे नियोजनही ASIने केले आहे. या उपक्रमामुळे अंबरनाथच्या ऐतिहासिक वारशाचा अनुभव अधिक माहितीपूर्ण आणि संस्मरणीय होणार असल्याची भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे. आज आपण जे ऑडिओ गाईड्सचं विमोचन केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे, याच्या अतिरिक्त मला सांगायला खूप जास्त आवडेल की आम्ही ह्या मंदिराच्या कन्झर्वेशन करता स्पेशली हा इथे वॉटर सीपेज हा खूप मोठा एक इश्यू आहे. तर वॉटर सीपेजला घेऊन आम्ही पावसाळ्यानंतर कार्य करणार आहे, जेणेकरून हे वॉटर सीपेज पूर्णतः आम्ही अरेस्ट करूया. सध्या तरी आम्ही एक केलेलं आहे वॉटर सीपेज अरेस्ट करण्याकरता ते प्रयत्न, परंतु पावसाळ्यानंतर ते प्रभावीरित्या राबवल्या जातील. हे आमचं एक महत्त्वाचं कार्य आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कार्य आमचं आहे की आपण इथे बघितलेलं आहे लाईटची अरेंजमेंट आणि वायरिंग आणि सगळ्या गोष्टी, याच्यामुळे हे सगळं मंदिर परिसरात शाबी दिसतं बरेचदा. तर तो व्यवस्थित दिसावा आणि याचं सौंदर्य अजून खुलावं मंदिराचं, म्हणून आम्ही इल्युमिनेशन हे सुद्धा हातात घेणार आहोत. ह्याकरता एकाच प्रात्यक्षिक आम्ही केलेलं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं घटक आपण इथे बघू शकता की महत्त्वाचे टेम्पल रिलेटेड जे आर्किटेक्चरल मेंबर्स आहे एका सुरक्षित जागी आम्ही ठेवलेले आहे. त्याचं एक लघु संग्रहालयामध्ये आम्ही रूपांतर करायचा एक प्रयत्न करतो आहे. आणि मोस्ट प्रोबेबली विदिन अ इयर आम्ही त्याच्यामध्ये नक्की काहीतरी एक आउटपुट घेऊन येणार, हा आमचा एक विश्वास है. थैंक यू. आज एक महत्वपूर्ण दिन है क्योंकि ये अंबरनाथ मंदिर जो इतना प्राचीन मंदिर है, जो आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया के अंतर्गत हम लोग परिरक्षण कर रहे, तो इसमें बहुत लोग आते हैं फिर ऐसे ही घूम के चले जाते हैं. उनको इसका महत्व नहीं पता पड़ रहा है क्योंकि इधर बहुत सारे क्राउड भी मतलब ज़्यादा लोग आते भी हैं, तो उनको एक एक को बताना भी बहुत मुश्किल है. ऐसी स्थिति में ये जो मॉडर्न टेक्नोलॉजी है उसको यूज़ करके हम लोग एक ऑडियो गाइड बनाया. उसमें ये सभी लैंग्वेजेस में जैसे मराठी है, हिंदी है और अंग्रेजी में भी उसको सुन सकते हैं. ब्यूरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.